ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि आता आपण पाहणार आहोत कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या। धाराशिवमध्ये पंतप्रधान पीक विमा घोटाळा उघड झालाय तर ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी हा घोटाळा केल्याचं कळतंय। यात 11,000हून अधिक शेतकऱ्यांच्या नावे बनावट सातबारे आणि 8 काढत 2,994 हेक्टरवर पीक विमा भरलाय। या मोबदल्यात 15 कोटी 68 लाखांच्या निधीचा अपहार केला गेलाय तर कृषी विभागाच्या फिर्यादीनुसार 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे दर 180 ते 220 रुपये प्रति किलो झालेले आहेत। सध्या मार्केटमध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून लसणाची आवक सुरू झाली आहे, मात्र लसणाची साठवणूक केली जात असल्याने दरात वाढ झाली आहे। पिंपरी चिंचवड शहराला आंध्रा धरणातून मुबलक पाणी पुरवठा होत नाहीये, त्यामुळे औद्योगिक नगरीचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय तर चिखली, मोशी, दिघी, डुडुळवाडी या भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नाहीये तर महानगरपालिकेने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करतात तर पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।